स्वानंदी मॅडम. अरे तुम्ही कधी आलात? आत्ताच आलो. तुम्ही कुठे हरवलात? काय झालं? नाही नाही काहीच नाही. नाही 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 नाही, मी आल्यानंतर देखील तुम्हाला कळलं नाही आणि तुम्ही कुठल्या तरी विचारत होतात, म्हणजे काहीतरी नक्की झालंय. काय झालंय? नाही हा म्हणजे ऍक्च्युली हो आणि खरं तर तुम्हाला सांगायलाही हवं. तुम्ही आता मला टेन्शन देऊ नका, काय असेल ते सांगा. अहो आज ते काही ते अंशुमनचे मित्र आले होते काही, पण ते असे गुंडांसारखे दिसत होते. गुंडांसारखे? हो मी काकूंना विचारलं तर काकू असं म्हणाले की नाही ते अंशुमनचे मित्र आहेत. नाही हो, असं गुंडांसारखे कसे असतील ते? अहो खरंच सांगतेय, म्हणजे मला कळतं ना आता, ते काही मित्रांसारखे वाटत नव्हते, ते गुंडांसारखेच दिसत होते. नाही नाही स्वानंदी मॅडम, काहीतरी काहीतरी चुकत असेल तुमचं. म्हणजे मला माहिती आहे की अंशुमन त्या जिमला जातो, त्या जिम मधले त्याचे काही असे हट्टेकट्टे मित्र आहेत, ते दिसत असतील गुंडांसारखे, पण लगेच त्यांना गुंड म्हणणं योग्य नाही. नाही मित्र कसे असतात मला कळतं, ती वाईब लक्षात येते आपल्याला. राजवाडे माझं ना मन मला काहीतरी गडबड आहे असं म्हणतंय. स्वानंदी मॅडम, ते सगळेजण घरी आता त्याचं नुकतं लग्न झालंय म्हणून पार्टी उकळण्यासाठी आले असतील. तुम्ही आता ना याही गोष्टींचा अति विचार करून त्याचा ताण स्वतःवरती घेऊ नका. हा ठीक आहे, मी आलो, मी फ्रेश होऊन येतो. नशीब समोर घरी नव्हता. समोरच्या समोर हे सगळं झालं असतं ना तर त्यांनी घराबाहेर हकललं असतं तुला आणि तुझ्या सकट मला पण. अरे अंशू, पण काही गोष्टी घरापर्यंत आणायच्या नसतात, घराच्या बाहेरच ठेवायच्या असतात. एवढं साधं पण कळत नाही का रे तुला? अंश, तुम्ही तर म्हणाला होतात की पैसे फ्रेंडला द्यायचे. हे कोण होती ही लोक? ही लोक खरंच तुमचे फ्रेंड्स आहेत का? नाही ग, तो फ्रेंड खोटं बोलला माझ्याशी आणि माझे सगळे पैसे पण बुडाले. आधीच मला खूप वाईट वाटतंय. ओ गॉड, मॉमीला नका ना ओरडू त्यांना. त्यांना बघा ना किती स्ट्रेस आलाय. प्लीज देवा, काय करूया नमुन्याचं. अंशुमन, तुझ्या ह्या अशा सगळ्या भानगडींमुळे आपण मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फसणार आहोत. तेव्हा काही करता येणार नाहीये मला. मॉम, तेव्हाचं तेव्हा बघू, आत्ताचं बोल. आणि माझ्यावर ओरडत राहण्यापेक्षा ना पैसे कसे आणायचे ते सांग. सांग म्हणजे कुठून सांगू? माझ्याकडे काय पैशाची खाण आहे? आणि आता तर सुशकडे अधिकार पण नाही आहेत, म्हणजे लॉकरच्या चाव्या पण नाही आहेत की लॉकर मधून बाबा दागिने काढले, पैसे काढले आणि दिले तुला. काय करायचं आता? कुठून आणायचे पैसे? ऐका ना, एक आयडिया आहे. काय? एक मिनिट. मॉमीला अंश, ही आपल्या लॉकरची डुप्लिकेट चावी. काय? आणि तुला आठवत नाही का, तुम्ही म्हणाला होतात ना की डुप्लिकेट चावी काढून ठेव, कधी आपल्याला गरज पडली तर. तुझ्याकडे पूर्ण वेळ ही लॉकरची चावी होती? मग आधी का नाही सांगितलंस? अंशू, चिडू नको तिच्यावर. किती हुशार आहे भक्ती, कमालीचं डोकं चालवलंय तिने. खरंच तू इच्छा काढते तुझी. थँक्यू मॉमीला. ही किल्ली बघतोयस ना, ही किल्लीच वाचवणार आहे तुला. माझ्याकडे ना एक आयडिया आहे. आपण रील शूट करायचं का? ए, त्या रील बिल काय नको. अरे करूया ना, कोणाला डाऊटच येणार नाही. एक काम कर, तू रील कर, मी लक्ष ठेवतो. कर 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 रील कर. ओके. राजवाड्यांना जळवण्यासाठी एखादा फोटो पाठवावा का? परफेक्ट, फोन आणते. आई, काय करायचं आता? हाय गाईज, तर हे बघा, आज ना तुमचा किंग पण आहे तुमच्यासोबत आणि तुमची क्वीन पण आहे. एक मिनिट, काय चाललंय तुमचं? रील शूट करतोय आम्ही.
ओके, पण अशी रस्त्यात उभं राहून का करताय? बाजूला व्हा, मला जाऊ द्या. ऐक ना ताई, आपण पण रील शूट करूया ना. गोड बोलण्याचा ऑल्गोरिदम सेट झालाय की काय आपला? नाही असं काही नाही, आपण दोघं रील शूट करूया. #सिस्टर गोल्स. मी शूट करतो. हा हे घे. नाही नको, बाजूला व्हा, मला जाऊ द्या. ताई ऐक ना, थांब ना जरा. टोमणा का मारलास आता? मी टोमणा मारला कधी? आता मी म्हणतेय ना रील शूट करू, मग तू ऐकतच नाही. टोमणा मारलास ना मला लगेच. हो वहिनी, दिस इज नॉट फेअर. माझी स्वीट्स किती चांगलं वागते तुमच्याशी आणि तुम्ही टोमणे मारता, भांडण उकरून काढता. तुम्हाला माहिती ती किती मिस करते तिच्या ताईला. हा तुम्ही दोघं आत्ता माझी वाट अडवताय का? मग व्हा बाजूला, मला वर जाऊ द्या. अरे ताई थांब ना. काय थांबणार सुष्मिता? बाजूला अगं व्हा. पण अगं ताई ताई थांब ना. ताई गॉड, आता काय करायचं अंश? काय करायचं नाही, जा लवकर ताईला सांभाळा. मी मॉमला बाहेर काढतो. चल चल लवकर. पडत का नाही है? अरे उघड.